जपायचा जोरात जोरात. क्या बात है. लिंगावर पाणी अर्पण केलं की श्री शिवाय नमस्तुभ्यम. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल ताई, रविवारी आम्ही पाणी घालू पिंडीला, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करू, पण रविवारी आम्हाला पाणी घातल्यानंतर काय मिळेल सांगते बर का. एक एक वाराला काय मिळेल सांगते ऐका. रविवारी तुम्ही जर पाणी अर्पण केलं पिंडीवरती तर तो आरोग्यदायक आहे. रविवार त्याचा मात्र सोम जो आहे तो रवी आहे दादा, आणि म्हणून रविवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. फक्त मंत्र जप करायचा श्री शिवाय नमस्तुभ्यम, आरोग्य चांगलं राहील. सोमवारी जर पाणी अर्पण केलं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर तुम्हाला संपत्तीची प्राप्ती होईल. मंगळवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात की तो व्याधीनाशक आहे. कोणता वार? मंगळवार, व्याधीनाशक आहे. बुधवारी पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटला, तो पुष्टिकारक आहे. गुरुवारी जर मात्र त्या ठिकाणी तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात की तो आयुष्यवर्धक आहे, आयुष्य वाढतं. शुक्रवारी जर पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर तो ऐश्वर्य संपन्न करतो. आणि शनिवारी जर मात्र तुम्ही त्या मंत्राचा जप केला आणि पाणी अर्पण केलं तर ऐका ना, तो मंत्र, ते पाणी काय करत आहे तर महाराज म्हणतात तो मृत्यू निवारक आहे. शनिवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर मृत्यू सुद्धा टळू शकतो. इतका मंत्र तो पॉवरफुल आहे दादा. पण त्या मंत्राचा जप करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग नुसता जप नाही करायचा, अंतर्भाव होऊन त्या मंत्राचा जप करायचा आहे. कारण त्या लिंगाची पूजा करताना त्या देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर एक तुम्हाला मंत्र जप करावा लागेल. दुसरी गोष्ट तुम्हाला त्याचा होम हवन करावा लागेल. तिसरी गोष्ट तुम्हाला दान करावे लागेल. आणि मात्र चौथ्यांदा तुम्हाला त्याचं तप करावं लागेल. आणि मग पाचव्यांदा त्या प्रतिमेचं पूजन केलं की 6 प्रकारे जर ही पूजा जर झालीत ना दादा तर तो परमात्मा आम्हाला पावत असतो. म्हणून षडोपचार आम्हाला तिथे करावं लागणार. या पूजेचा महिमा नाही दादा. ही पूजा आपल्याला पावत असते, पण त्या त्या पद्धतीनं आपण ते केलं पाहिजे. लक्ष्मी प्राप्त करायची असेल, आरोग्य चांगलं राहावं, ऐश्वर्यवान बनावं, मृत्यू विनाश काल करायचा असेल तरी सगळ्या मंत्राचा जप करणं गरजेचं आहे. वाणी शुद्ध करायची असेल तरी श्री शिवाय नमस्तुभ्यम बुधवारी जप केला तरी वाणी शुद्ध होत असते. ही वाणी शुद्ध करणं फार गरजेचं आहे. म्हणून वाणी शुद्ध करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्या लिंगाची पूजा आपण केली पाहिजे. पार्थिव लिंगाची पूजा केली की त्या पूजेला काय काय करावं, कसं करावं तर ऐका की तिथे त्या पूजेमध्ये गेल्याच्या नंतर भस्म अर्पण करणं गरजेचं आहे. मग ताई तो भस्म कसा तयार करायचा? भस्म नेमका कोणत्या कोणत्या प्रकारचा आहे? लोक अग्नी भस्म आहे. मात्र त्या लोक अग्नी भस्म कसा निर्माण करायचा म्हणजे लोकांनी तयार केलेला भस्म, त्याला लोक अग्नी भस्म म्हणतात. तो लोकांनी कसा तयार केला? महाराज गौरी जाळली, स्वतःच्या कामासाठी राख तयार केली, तुला लोक अग्नी भस्म आहे. त्या भस्माचा जास्त काही उपयोग होत नाही. दुसरा जो भस्म आहे तो होम केल्याच्या नंतर प्रगट होत असतो. तो मात्र तो भस्म जर आपण वाहिला तर त्याचंही मात्र तितकंसं महत्व सांगितलेलं नाही. मग कोणता भस्म तयार करायचा, कसा भस्म तयार करायचा तर ऐका, महाभस्म आम्हाला तयार करायचा आहे देवाला देण्याकरता, देवाला वाहण्याकरता. मग तो भस्म कसा तयार करायचा आहे ऐका. तो भस्म तयार करत असताना एखादं लाकूड जर तुम्हाला बेलाच्या वृक्षाचं मिळालं तर ते घ्या. त्या बेलाचं जे वृक्ष आहे त्याचं लाकूड जाळायचं. त्याच्याबरोबर पिंपळाचं, वडाचं एक लाकूड घ्यायचं. त्याच्यामध्ये गोमूत्र थोडंसं चिंपडायचं. तो भस्म तयार केला
की तो महादेवाला लावला की आपल्या जीवनातल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. म्हणून तो भस्म अत्यंत महत्वाचा आहे. तो कशापासून तयार होतो? बोला बोला. वाह, तुमच्या इकडचे मुलं फार हुशार आहे बाबा, मला आवडलं. कोणाच्याच लक्षात नाही पण इतके लक्ष देऊन ऐकताय ना की वाह. बेलाच्या लाकडापासून तो भस्म तयार होतो. तो भस्म जर महादेवाला अर्पण केला तर सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. पण मुलांनो, असं त्याचा अर्थ काढायचा नाही की शाळेत काहीच अभ्यास करायचा नाही, नुसते लाकडं जाळायचे, भस्म देवाला व्हायचा आणि मग देव प्रसन्न होईल. अजिबात नाही. तो भस्म वाहत असताना शिक्षणाकडे सुद्धा त्या पद्धतीने लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. मनामध्ये भावही असला पाहिजे आणि शिक्षण घेत असताना ज्ञानही तेवढं प्राप्त करता आलं पाहिजे. कारण हे बघा, जरी देव भस्माने प्राप्त होतो तरी सुद्धा देवाने आम्हाला फुकट बुद्धी दिली. त्या बुद्धीने जर आम्ही अभ्यास करत नसाल आणि नुसतं देवाला भस्म वाहत असाल, बेलाचं पान वाहत असाल, तर देव प्रसन्न होणार नाही. देवाला प्रसन्न करायचं आहे, भस्माची सुद्धा गरज आहे, पण देवाने आम्हाला अभ्यासासाठी बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा उपयोग आपण त्या पद्धतीने केला पाहिजे. फक्त एवढंच, देवाचा आशीर्वाद आपल्याबरोबर कायमस्वरूपी असावा, त्याच्यासाठी त्याची आराधना करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ती आराधना आपण आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे महाराज. म्हणून ती आराधना करा. महाभस्म त्याच्या ठिकाणी वापरला तरी चालेल. मी कशाचं महात्म्य सांगते? जाऊ द्या, एकदा भजन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कैलास के निवासी, कैलास के निवासी, नमो बार बार हो. कैलास के निवासी, बार बार हो. कैलास के निवासी, आयो शरण तिहारी, आयो शरण तिहारी, नमो तार तार हो. कैलास के निवासी, बार बार हो. आयो शरण तिहारी, आयो शरण तिहारी, नमो तार तार हो. कैलास के निवासी, भक्तों का कभी तूने निराश ना किया, भक्तों का कभी शिव ने निराश ना किया, भक्तों को कभी शिव ने निराश ना किया, भक्तों को कभी शिव ने निराश ना किया. मांगा जिसे जो चाहा, मांगा जिसे जो चाहा, वरदान ने दिया. कैलास के निवासी, कैलास, कैलास के निवासी, नमो तार तार हो. आयो शरण तिहारी, आयो शरण तिहारी, नमो तार तार हो.
बखान करूं मैं तेरे राखे ढेर का क्या करूं मैं तेरे राखों की ढेर का चपटी भोट में चपटी भोट में खजाना तुम्हें आयो शरण तिहारी आयो शरण तिहारी नमो तार तार कैला देवारी कैला देवारी नमो तार तार कैला देवारी नमो वेळ कुठे जातो काही कळतच नाही महाराज. असं वाटतं सारखं बोलत राहावं. आणि तुम्ही ऐकणारे इतके गोड आहेत ना की असं वाटतं रात्री 10 वाजेपर्यंत बसावं. चालेल ना? नाही चालणार का? चालेल. मलाही सांगावं वाटतं, तुम्हालाही ऐकावं वाटतं, पण कुठेतरी वेळेची मर्यादा आहे. पण ऐका, मोजून 15 ते 20 मिनिटं घेते, आपले जास्त वेळ घेणार नाही. बरोबर 4:30 वाजता बाबा आवरते, फक्त अर्धा तास घेते आरती सहित. असो, आपण ऐकलं लिंग महात्म्य, आपण ऐकलं भस्म महात्म्य. आता आपल्याला थोडक्यात रुद्राक्ष महात्म्य पाहायचं आहे. थोडक्यात सांगते, जास्त लांबवत नाही. काय बाबा, 4-4.5 दिवसामध्ये हे उरकणं एवढं सोपं नाही आहे. नुसतं एक रुद्राक्ष सांगायचं म्हटलं तर 1 दिवस लागू शकतो, इतकं महत्व आहे त्याचं. पण मी थोडक्यात सांगते, ऐका. यदा कदाचित रुद्राक्ष तुम्हाला माहीत आहे, भगवान शिवाच्या डोळ्यातनं ते अश्रू, जे पाणी बाहेर आलं, त्या पाण्यापासून तो रुद्राक्ष तयार झाला.